बाबत भाजप सोयीचं राजकारण सुरू आहे अशा शब्दांमध्ये बच्चू कडू यांनी टीका केली आहे। कोरटकरला भर चौकात जोडे मारले पाहिजेत, फक्त गुन्हे नको। भाजपचे नेते कोरटकर बाबत बोलत नाहीत, आंदोलनं केली नाहीत अशा शब्दांमध्ये बच्चू कडू यांनी भाजपवर आरोप केला। कोरटकरनं ज्या पद्धतीनं बयान केलं त्याला तर खरं तर रस्त्यावर चौकात आणून जोडे मारले पाहिजे। निवड गुन्हे दाखल होणार नाही आणि एकही भाजपचा नेता त्याच्याबद्दल बोलला नाही, काही आंदोलन नाही। म्हणजे किती सोयीचं राजकारण चालू आहे। आम्ही छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांना सुद्धा सोयीनुसार पाहतोय। आपला असेल तर चालेल, तू शिव्या दे, पण तो जर काही अधिक दुसरा असेल तर मग मात्र बाबत भाजप सोयीचं राजकारण सुरू आहे अशा शब्दांमध्ये बच्चू कडू यांनी टीका केली आहे। कोरटकरला भर चौकात जोडे मारले पाहिजेत, फक्त गुन्हे नको। भाजपचे नेते कोरटकर बाबत बोलत नाहीत, आंदोलनं केली नाहीत अशा शब्दांमध्ये बच्चू कडू यांनी भाजपवर आरोप केला। कोरटकरनं ज्या पद्धतीनं बयान केलं त्याला तर खरं तर रस्त्यावर चौकात आणून जोडे मारले पाहिजे। निवड गुन्हे दाखल होणार नाही आणि एकही भाजपचा नेता त्याच्याबद्दल बोलला नाही, काही आंदोलन नाही। म्हणजे किती सोयीचं राजकारण चालू आहे। आम्ही छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांना सुद्धा सोयीनुसार पाहतोय। आपला असेल तर चालेल, तू शिव्या दे, पण तो जर काही अधिक दुसरा असेल तर मग मात्र बाबत भाजप सोयीचं राजकारण सुरू आहे अशा शब्दांमध्ये बच्चू कडू यांनी टीका केली आहे। कोरटकरला भर चौकात जोडे मारले पाहिजेत, फक्त गुन्हे नको। भाजपचे नेते कोरटकर बाबत बोलत नाहीत, आंदोलनं केली नाहीत अशा शब्दांमध्ये बच्चू कडू यांनी भाजपवर आरोप केला। कोरटकरनं ज्या पद्धतीनं बयान केलं त्याला तर खरं तर रस्त्यावर चौकात आणून जोडे मारले पाहिजे। निवड गुन्हे दाखल होणार नाही आणि एकही भाजपचा नेता त्याच्याबद्दल बोलला नाही, काही आंदोलन नाही। म्हणजे किती सोयीचं राजकारण चालू आहे। आम्ही छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांना सुद्धा सोयीनुसार पाहतोय। आपला असेल तर चालेल, तू शिव्या दे, पण तो जर काही अधिक दुसरा असेल तर मग मात्र आम्ही धक्का पण सहन करणार नाही। हे त्या प्रशांत कोरटकरच्या माध्यमातून निष्पन्न होतं। तुमचं खरंच छत्रपतीचं प्रेम किती आहे हे दिसून येतं।